Brought to you by Palvi Agrico. आता शेतीसाठी जे काही लागणार ते घरपोच मिळणार, तेही मोबाईलच्या एका क्लिकवर. नगरपालिका आणि महानगरपालिका निवडणुकानंतर आता राज्याचं लक्ष जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांकडे लागलं आहे. राज्य निवडणूक आयोगानं आज 12 जिल्हा परिषद आणि 125 पंचायत समितींच्या निवडणुकांची घोषणा केली असून मुख्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी या संपूर्ण कार्यक्रम जाहीर केला आहे. या कार्यक्रमानुसार 5 फेब्रुवारी 2026 रोजी मतदान होणार असून 7 फेब्रुवारीला सकाळी 10 वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात होणार आहे. निवडणुकांची घोषणा होताच संबंधित जिल्ह्यांमध्ये आदर्श आचारसंहिता लागू करण्यात आली आहे. राज्यातील रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सोलापूर, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, छत्रपती संभाजीनगर, परभणी, धाराशिव या 12 जिल्ह्यातील जिल्हा परिषद आणि 125 पंचायत समित्यांसाठी निवडणुका होणार आहेत. दरम्यान उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत 16 जानेवारी ते 21 जानेवारी दरम्यान असणार आहे. तसेच अर्जाची छाननी ही 22 जानेवारीला होणार आहे. अर्ज माघारीची मुदत ही 27 जानेवारी दुपारी 3 वाजेपर्यंत असणार आहे. अंतिम उमेदवार यादी व चिन्ह वाटप 27 जानेवारी दुपारी 3:30 नंतर होणार आहे. तर मतदान 5 फेब्रुवारीला सकाळी 7:30 वाजल्यापासून संध्याकाळी 5:30 पर्यंत होणार असून मतमोजणी ही 7 फेब्रुवारीला होणार आहे. जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांबाबत सर्वोच्च न्यायालयाने राज्य निवडणूक आयोगाला महत्त्वाचा दिलासा दिला आहे. आरक्षण मर्यादा 50% अधिक असलेल्या जिल्हा परिषदांच्या निवडणुका दुसऱ्या टप्प्यात घेण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. न्यायालयानं आयोगाला 15 दिवसांची मुदतवाढ दिल्यानं 15 फेब्रुवारीपर्यंत संपूर्ण निवडणूक प्रक्रिया पूर्ण करणं राज्य निवडणूक आयोगावर बंधनकारक असणार आहे. ब्युरो रिपोर्ट, मुंबई तक.